गढ़चिरौली जिले के आलापल्ली में महिलाओं के आर्थिक स्वावलंबन और स्थानीय सागौन के मूल्यवर्धन के लिए प्रगत कास्ट प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र का लोकार्पण जिला कलेक्टर अभिशांत पंडा ने किया। जिला योजना समिति की वर्ष 2024 से 25 की अभिनव योजना के तहत करीब 1,59,00,000 रुपए की लागत से केंद्र का निर्माण किया गया। इस केंद्र का उद्देश्य महिलाओं को आधुनिक कारपेंट्री और कास्ट प्रसंस्करण का प्रशिक्षण देकर रोजगार एवं स्वरोजगार के स्थायी अवसर उपलब्ध कराना है। यहाँ गढ़चिरौली के उच्च गुणवत्ता वाले सागौन से फर्नीचर और लकड़ी के विभिन्न उत्पाद तैयार किए जाएंगे। प्रशिक्षण पूरा कर टेबल ट्रे सहित विभिन्न उत्पाद तैयार करने वाली महिला कारपेंटरों को भी सम्मानित किया गया। केंद्र के माध्यम से प्रशिक्षण से लेकर बाजार तक की पूरी श्रृंखला विकसित की जाएगी, जिससे तैयार उत्पादों को सरकारी कार्यालयों और अन्य बाजारों तक पहुंचाया जा सकेगा। इस पहल से स्थानीय वन संपदा को नई पहचान मिलने के साथ ही महिलाओं को रोजगार और नियमित आय का अवसर मिलने की उम्मीद है। संवाददाता सेवा पवार की ये रिपोर्ट। शिक्षण आणि प्रक्रिया सागवान केंद्र इथे आलापल्लीमध्ये तयार झालेली आहे। याच्यामध्ये महिलांना रोजगार मिळत आहे, त्यांना प्रशिक्षण मिळत आहे आणि DPDCच्या नाविन्यपूर्ण योजनातून हे जे काम आपण 1.5 वर्ष आधी आपण सँक्शन केलं होतं त्याची अतिशय चांगली अंमलबजावणी इथे होत आहे। आता ऑलमोस्ट 100 वर्षापेक्षा जास्त जुना हा सॉमिलचा एरिया आहे। याच्यामध्ये काय काय आपण इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो जेणेकरून कायमस्वरूपी महिलांना रोजगार मिळेल। आता ऑलरेडी 8 ते 10 महिलांना रोजगार मिळत आहे। दैनंदिन ते प्रशिक्षित होऊन ते खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात सागवानवर। ती जे नंबर आहे ते अजून जास्त कसं वाढवता येईल, आलापल्ली आहेरी एरियामध्ये जास्त महिलांना कसं रोजगार मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। याच्या व्यतिरिक्त मार्केट लिंकेजेस, फॉर एक्झाम्पल आश्रमशाळामध्ये फर्निचर देता येईल का, इतर जे आपले संस्था आहे त्यांना अशा प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या फर्निचर आपण देऊ शकतो का, त्याच्यासाठी पण आज चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। तो एकंदरीत अतिशय चांगली सुरुवात आहे, पण याला आता आपल्याला पुढे घेऊन घ्यायचंच आहे। याच्यासाठी FDCM ने ऑलरेडी चांगलं काम केलेलं आहे, याच्या पुढे पण करणार। मला याची पण खात्री आहे, त्याच्यासाठी जिल्हा प्रशासन पण त्यांना पाठीशी देणार।